अशी कशी लाईट गेली, तेही मे महिन्यात. किती गरम होत आहे. श्याम वैतागून चारूला म्हणाला. चारू त्याला बोलली, वैतागू नकोस श्याम, खिडकी उघडते मी. त्यावर तो बोलला, त्यानं काय होईल, एसीची सर कशालाच नाही चारू. चारू खिडकी उघडते तशी हवेची एक झुळूक श्यामला स्पर्श करते. ए, काय गार हवा ग, मी कधी नोटीसच केलं नाही. श्याम चारूला म्हणतो. हो, म्हणूनच तू हे निंबोडीचं झाड तोडायचं ठरवलंस ना, तुझ्या कार पार्किंगसाठी. चारूने त्याला टोमणा मारला. रूममध्ये शांतता पसरली. चारू बेडवर झोपायला गेली, पण श्यामनं खिडकीतून त्या निंबोडीला न्याहाळत काहीतरी ठरवलं. सकाळी चारू उठली तेव्हा तिला त्या खिडकीजवळ 2 चेअर ठेवलेल्या दिसल्या. तिला आश्चर्य वाटलं. तो श्याम तिला म्हणाला, या मॅडम चहा घ्यायला. आजपासून आपण रोज निंबोडीची झुळूक अंगावर घेतच चहा घेत जाणार. म्हणजे तू निंबोडी नाही तोडणार? नाही तोडणार. चारूने श्यामला घट्ट मिठी मारली. साक्षीला निंबोडीची झुळूक होतीच. ही झाली निंबोडीची कथा. अशाच सुंदर सुंदर प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींनाही ही शेअर करा. नमस्कार, मी अर्चना. मी एक वर्किंग वुमन आहे व एका किशोरवयीन मुलाची आई आहे. दैनंदिन जीवनात आलेल्या अनुभवांवर कथाकथन करणे हा माझा छंद आहे. त्यासाठी मी माणसं वाचते असं मी म्हणते. माझं लिखाण हे फक्त वर उथळ नसून ते निसर्ग संवर्धन, मानवी नातेसंबंध, मुलांच्या विविध समस्यांना सहजपणे उत्तर देणारे, पालकत्वाचा आधारस्तंभ असणारे व मानसिकदृष्ट्या विचार करायला लावणारे आहे. मला नातेसंबंध मानसिक पातळीवर समजून घ्यायला आवडत असल्याने 2016-17 मध्ये मी काउन्सिलिंग इन मेंटल हेल्थचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे. मात्र नोकरी असल्याने जरी मी आता काउन्सिलिंगची प्रॅक्टिस करत नसले तरीही माझ्या लिखाणातून मी वारंवार मानसिक स्वास्थ्याबद्दल भाष्य करत असते. ते किती महत्त्वाचे आहे ते सांगत असते. प्रतिलिपी, इरा ब्लॉगिंग यासारख्या साईटवर आपण माझ्या कथा वाचू शकता. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर चारोळ्या, कविता, सुविचार यांचा आस्वाद घेऊ शकता. काही दिवसांनी मी इथे यूट्यूबवर माझ्या लिखित कथा मालिकांचे भाग टाकायला सुरुवात करणार आहे. तेव्हा माझे प्रेरणादायी विचार पसरवण्यासाठी मला सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.